ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे असं तुमच्या पक्षासोबत सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा मोर्चे बांधणी केलेले महायुतीत असलं तरी सुद्धा आम्हीच बहुमतात असतात असा दावा भाजपाने केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहतो ठीक आहे, प्रत्येकजण आपापलं मनोगत व्यक्त करू शकतो, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेलं आहे, नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो हे तुम्हाला माहिती आहे। परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला हे कोणाला नाकारता येत नाही आहे, येणार पण नाही आहे आणि ह्याची परिस्थिती आपण पाहिलेल्या आहेत। इथले जे काय खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, हे कुठल्या पक्षाचे आहेत, काय आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार आहोत। एकूण भिवंडी तालुक्यातल्या सर्वच रस्त्यांवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन सुरू केलेले रास्ता रोको जे सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन आजही सुरू आहे। भिवंडी वाडा म्हणून रस्त्यावरती जे आंदोलन सुरू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी प्रमुख जी आहे की त्या ठिकाणी ज्या ठेकेदारांवरती विधान परिषदेमध्ये घोषणा झालेली होती की ब्लॅकलिस्ट केलं जाणार, 19 महिन्यानंतर सुद्धा त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं नाही आणि त्यांनाच आता आपण आपल्या पक्षात घेऊन उपनेते केलेले आहे। प्रश्न असा आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी कुठं कसं वळण गेलं हे सांगू शकत नाही आहे। परंतु जे रस्ते खड्डेबाई झालेले आहेत, कालच मिटिंग आमचे नेते, उपनेते, आमदार, आमचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख यांची मिटिंग कलेक्टर साहेबांबरोबर झाली आणि त्याचं जिवंत उदाहरण की ज्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिला ती ॲम्ब्युलन्स आत्ता तिथं हजर आहे आणि तिचं आत्ता आम्ही उद्घाटन करतो। पण जे खड्डे पडलेले ते खड्डे भरून देण्याची जबाबदारी आमची शासनाची आहे, ती आम्ही घेतो आणि ते खड्डे मुक्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून करायचं आम्ही। 2000 कमी प्रमाणात अपघात हा सगळ्याच खड्ड्यामुळेच होतो अशातला भाग नाही आहे। कधीकधी ड्रायव्हरांची फास्ट ड्रायव्हिंग करणं किंवा एखादी रात्री अपरात्री झोप नाही मिळाली त्याच्यातनं अपघात होणं, खड्ड्यामुळे किती अपघात झालेले त्याची मागणी काल प्रकाश भाऊ आणि बाकीच्या मंडळींनी केलेली आहे आणि त्याची भरपाई काय करायची तेही ठरलेलं आहे। परंतु शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे उद्यापासून जर कोणाचा काय अपघात झाला त्याला तात्काळ तिथल्या तिथे जे काय आरोग्य सेवा करून देण्याचं काम आमच्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून प्रकाश भाऊ त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे हे रास्ता असू शकतं, 75 अपघात जे काय झालेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, तर त्यांची भरपाई जी काय मागण्याचं काम आमच्या सेनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या मृत कुटुंबांना काय मदत करतील ते आम्ही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।